येत्या विधानसभेत प्रहार संघटना आपले 20 उमेदवार रिंगणात उतरवणार। आम्हाला ठेवायचं की नाही हा महायुतीच्या नेत्यांचा प्रश्न। बच्चू कडूंचं वक्तव्य। भाजपच्या भोसरी आणि चिंचवड विधानसभा जागांवर राष्ट्रवादीचा दावा। अजित पवारांची संमती असणार, इच्छुक उमेदवाराची माहिती। महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हा गावात शरद पवारांकडून चारा छावण्यांची पाहणी। पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातला त्याचा मुक्काम वाढला। बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीला 25 जूनपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश। ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अटकेत असलेले डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याचं समोर। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणातील 5 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी। जळगावातल्या चाळीसगाव तालुक्यातील तितूर नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात फेस, अनेकांना आश्चर्याचा धक्का। हिंगोली जिल्ह्यात काल पहिल्यांदाच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। जिल्ह्यामधील कयाधू नदी प्रवाहित। छत्रपती संभाजीनगर तालुक्यात जोरदार पाऊस, बेंबळ्याच्या नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो। अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अकोट तालुक्यातील पठार नदीला पूर। काही ठिकाणी नदीवरील पुलाचं बांधकाम वाहून गेल्यामुळे नागरिकांना फटका। लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22% पाणी साठ्यामध्ये वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मान्सूनच्या पहिल्या पावसातच कराडजवळचा ब्रिटिशकालीन खोडशी डॅम ओव्हरफ्लो। डॅम पाहण्यासाठी गर्दी। राज्याच्या शालेय पोषण आहारात 15 पदार्थांचा समावेश। व्हेज पुलाव, अंडा पुलाव, सोयाबीन पुलाव ते तांदळाची खिचडी। कुवेतमध्ये कर्मचाऱ्यांचं निवासस्थान असलेल्या इमारतीला भीषण आग। 41 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।